नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा घडामोडीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यानं न्यायव्यवस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्काबाबत मोठी चर्चा सुरू केलेली आहे. हैदराबाद येथील नालसार विद्यापीठातील 450हून अधिक विद्यार्थ्यांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांच्या हस्ते पदवी स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतल्याचं वृत्त समोर आलंय. या निर्णयामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या नाराजीमागे काही विशिष्ट मुद्दे असल्याचंही सांगितलं जात आहे. काही वक्तव्य आणि काही प्रकरणांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे न्यायव्यवस्थेच्या निपक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही व्यक्तीला, मग तो सामान्य नागरिक असो किंवा देशातील सर्वोच्च पदावर असलेला अधिकारी, सार्वजनिक टीका आणि प्रश्नांना सामोरे जावं लागतं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही आपली भूमिका शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. मात्र याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. देशातील सर्वोच्च घटनात्मक आणि न्यायिक पदावर असलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक वक्तव्य करताना अधिक संयम, संवेदनशीलता आणि जबाबदारी दाखवणं आवश्यक नाही का? न्यायव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे जनतेचा विश्वास. न्यायाचं पारडं हे प्रत्येक नागरिकांसाठी समान असल्याची भावना लोकांच्या मनात कायम राहिली पाहिजे. कोणताही निर्णय किंवा वक्तव्य हे पक्षपाती असल्याचा आभास निर्माण झाला तरी त्या विश्वासाला धक्का बसू शकतो. आजच्या सोशल मीडिया युगात नागरिक अधिक जागरूक झालेले आहेत. तरुण पिढी प्रश्न विचारत आहे, भूमिका घेत आहे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत आहे. त्यामुळे जनभावना आणि सार्वजनिक प्रतिक्रिया याकडे दुर्लक्ष करणं कोणत्याही संस्थेसाठी किंवा पदाधिकाऱ्यासाठी सोपं राहिलेलं नाही. नालसारमधील विद्यार्थ्यांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य यावर मतभेद असू शकतात, परंतु या घटनेनं न्यायव्यवस्था, उत्तरदायित्व, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागाबाबत एक महत्त्वाची चर्चा नक्कीच सुरू केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांचा हा निर्णय लोकशाही पद्धतीने व्यक्त केलेला निषेध आहे का, की अशा प्रकारचा बहिष्कार टाळायला हवा होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वाच्या विषयावरील विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी सातारा स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.